काय हो मंडळी, मूग डाळीचा नाश्ता या पद्धतीने तुम्ही कधी केला आहे का? तर एक वाटी भिजवून घेतलेली डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची. त्यामध्ये हिरवी मिरची आणि आलं लसूण घालून घ्यायचा आणि न पाणी टाकता व्यवस्थित असं वाटून घ्यायचं रव्याप्रमाणे. त्यानंतर अर्धी वाटी इथं रवा घातलेला आहे, जाड किंवा बारीक कोणताही वापरू शकता आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर थोडासा कांदा, टोमॅटो आणि कोबी घातलेला आहे. भाज्या तुम्ही कोणत्याही तुमच्या आवडीने यामध्ये वापरू शकता. त्यानंतर कोथिंबीर घालून छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आहे ते काही मसाले घालून घ्यायचे, जसं की हळद, जिरा पावडर, धना पावडर आणि गरम मसाला आणि काश्मीरी पावडर सुद्धा थोडीशी टाकायची आणि चवीपुरतं मीठ घालून छान असं मिक्स करायचं. थोडंसं पाणी घातलेलं आहे. हे जे मिश्रण आहे ते अगदी सैल करायचं नाही, अगदी सरसरीत असावं या पद्धतीनं. त्यानंतर आहे ते अगदी पाव चमचा इतकं खाण्याचा सोडा घातलेला आहे आणि त्यावरती थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलं. त्यानंतर इथं पॅन घेतलेला आहे नॉनस्टिकचा, त्याला थोडंसं तेल वतून घेतलं आणि जिरं आणि तेल टाकून घ्यायचं आणि हे मिश्रण आहे ते त्यावरती वतून घ्यायचं आणि व्यवस्थित असं थापून घ्यायचं. 5 ते 6 मिनिटासाठी छान असे हे वाफ देऊन घ्यायचे आहे आणि अलटून पलटून छान असे हे क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं. पाहू शकताय तुम्ही, छान असा आपला मूग डाळीचा नाश्ता तयार झालेला आहे. नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.